श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या सेवा, उपाय आणि उपासना करत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरपूर साऱ्या नियमांचं आपल्याला पालन देखील करायचं असतं आणि या दिवशी आपण सेवा, उपाय करतो आणि आपण म्हणतो की मी केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं जे फळ आहे तर ते मला का मिळत नाही? कारण ह्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं या पवित्र तिथींवरती होत असतात. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असते आणि त्या ऊर्जेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला तितकंच चांगल्या पद्धतीने मिळतं. पण जर काही चुका केल्या तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही, कोणत्या भाज्या खायच्या आहेत, कोणत्या भाज्या खायच्या नाहीत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणत्या उपाय करायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. ह्याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा. संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.